नमस्कार भगिनींनो, आपण आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार याची तारीख फिक्स झालेली नव्हती। आज आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी तारीख जाहीर केलेली आहे। राज्यस्तरीय तिसरा कार्यक्रम लाडक्या बहीण योजनेचा रायगड जिल्ह्यात पार पडणार आहे। या दिवशी महिलांच्या खात्यावरती तिसरा हप्ता येणार आहेत। यामध्ये अधिकची अपडेट कोणती दिलेली आहे ती पहा। तुम्हाला समजलं की मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेला आहे की 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता हा तुमच्या खात्यावरती येणार आहे पात्र महिलांच्या। यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात तिसरा कार्यक्रम पार पडणार आहे। याच दिवशी महिलांच्या खात्यावरती तिसरा हप्ता म्हणजे पहा, याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्ट नंतर ज्या भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत, जे छाननी करून पात्र झालेले आहेत, त्याचबरोबर पहा सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेल्या अर्ज यांचे लाभ डीबीटीच्या माध्यमातून 29 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येतील, अशा प्रकारे आदिती तटकरे यांनी माध्यमांसमोर बोललेलं आहे। तर पहा, यामध्ये अशी कोणती बाब नव्हती की पहा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या भगिनींचे हप्ते आलेले नाहीत त्यांना 3000 रुपये भेटतील, किंवा पहा जसे की मुख्यमंत्री यांनी आपल्याला बोललेलं होतं की जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबर या 3 महिन्याचे ज्यांना हप्ते मिळालेले नाहीत त्यांना 4500 रुपये मिळतील। त्याचबरोबर पहा, आपण स्क्रीनवरती पाहू शकता loksatta.com या न्यूज पोर्टलवरती सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आता अर्ज केला आहे तरी एकत्रित 3 हप्ते मिळणार की एकच हप्ता मिळणार याबाबत क्वेश्चन मार्क आहे। ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे पैसे मिळाले होते, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना 3 महिन्याचे पैसे एकत्रितपणे मिळू शकतात। मात्र सरकारने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही। तसेच याबाबत समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे। म्हणजे पहा, आपल्याला वाट पाहावी लागेल 29 सप्टेंबर रोजी किंवा शासनाकडून अशी अधिकृत कोणती घोषणा होते का की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तसेच सप्टेंबर महिन्याचे ज्या भगिनींना पैसे मिळालेले नाहीत त्यांना 4500 मिळतील का। तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जर पैसे 3000 भेटलेले असतील तर त्यांना सप्टेंबर महिन्यात हे 1500 रुपये भेटतील। पण ज्या लाभापासून वंचित होत्या, उदाहरणार्थ त्यांचं आधार सेडिंग नव्हतं, बँक मॅपिंग नव्हतं, त्या महिलांनी जरी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता तर त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील का हे मात्र पाहावं लागेल। आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला जॉईन व्हा, कारण त्यामध्ये मी अपडेट देणार आहे की 4500 तुम्हाला मिळणार की फक्त 1500 रुपये। ही सर्व अपडेट आल्यानंतर खरोखरची माहिती मिळून जाईल। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।